खर्च कमी उत्पन्न जास्त अशा जाहिरातीला भुलून जय खरात यांनी कायनेटिक कंपनीची ई रिक्षा 3 वर्षापूर्वी बँकेचं कर्ज काढून घेतली. उत्पन्न वाढावं या दृष्टिकोनातून जय खरात यांनी घेतलेली ई रिक्षा गेली वर्षभर बंद अवस्थेत धूळ खात पडून आहे. कंपनीकडनं सर्व्हिस न मिळाल्याने बॅटरी खराब झाली आणि ती बदलण्याची ऐपत नसल्याने पुन्हा सीएनजी रिक्षा चालवण्याची वेळ आता खरात यांच्यावर आली आहे. गाडीवरती केला आणि 3 वर्षापासून मी त्रास पण भोगला आहे. धंदा पण केलाय मी. तेवढं काय जेवढं बेनिफिट मला व्हायला पाहिजे तेवढं काय बेनिफिट मला आतापर्यंत झालेलं नाही. परत काय लॉस मध्ये गेलेलो आहे गाडी. तरी पण धंदा 1000 रुपये व्हायचा. त्याच्यामध्ये परत काय खर्च अडचणी टाइम जायचा चार्जिंग बसण्याची बऱ्याच काही गोष्टी अशा अडचणी आलेल्या. कंपनीने काय नाही चार्जरचा प्रॉब्लेम निघला होता. कंपनीवाले चार्जर घेऊन गेले आणि वर्षभर 6 महिने चार्जर दिलंच नाही. आणि चार्जर दिलं तर त्यामध्ये बॅटरीला चार्जिंग नसते नाही घेतल्यामुळं बॅटरीनं काम करते. तर बॅटरीची किंमत जवळजवळ 70-80 हजार रुपये बॅटरीची किंमत आहे. पण जेवढी गाडीची किंमत नाही तेवढी बॅटरीची किंमत झाली. आपण बॅटरी टाकणार तर गाडी चालवणार काय करणार खर्च करणार. चार्जरचा खर्च करणार का बॅटरीचा खर्च करणार. आणि रिक्षावाला असेल किंवा हे असतील ना तर माझं एकच सांगणं आहे की जर त्यांना इलेक्ट्रिक गाडी जर घ्यायची असेल ना त्यांनी अशा कंडिशन मध्ये गाडी घ्यावा किंवा अशा याच्यामध्ये गाडी घ्यावा की त्यांना मेकॅनिकल चांगला भेटेल किंवा टायमाला त्यांना मेकॅनिकल भेटेल किंवा आपल्या जवळपास कुठेतरी मेकॅनिकल अवेलेबल असेल की टायमाला आपली गाडीनं काय धोका दिला किंवा चार्जिंग संपली तिथं गाडी बसली त्या लोकांनी आपल्याला कमी टायमामध्ये कमी वेळामध्ये आपली गाडी व्यवस्थित आपल्याला बनवून द्यायला पाहिजे. असे आपल्याला काय ना काहीतरी ते शोधून किंवा असं काहीतरी विचार करूनच गाडी घ्यायला पाहिजे. नाही तर मग 4-4 महिने 5-5 महिने तर गाडीचं काम नाही होणार. गाडीची परिस्थिती सुद्धा डोळ्यासमोर आहे. गाडी अशी गाडीची बॅटरी पण गेलेली आहे आणि गाडी पण गेली. पॅन पाहिजेला मी अर्ज वगैरे लिहून दिलेला आहे. हेड ऑफिस वरून कॉल वगैरे आले होते. हेड ऑफिसला पण सांगितलेलं आहे की गाडी अशा परिस्थितीमध्ये उभी असली तर मी गाडीचे हप्ते कसे भरणार. गाडीचे पैसे कसे भरणार. 3000 रुपये हप्ता आहे महिन्याला. 7 वर्ष हप्ता आहे आणि हप्ते भरणार कसे भरणार. गाडीचे धंदाच नाही. गाडी तुझी तर गाडी जर लोन केलेलं आहे मग गाडीचे हप्ता कसे भरणार. ते लोक गाडी पण घेऊन जात नाहीयेत. पण आता आपण निरंतर पुढे ठेवणार गाडी आपल्यापणाने. कंपनीशी संपर्क म्हणजे कंपनीची काय डीलरना आपल्याला गाडी कंपनीकडनं आणून दिली तर डीलरचं काम आहे ना कंपनीला संपर्क किंवा काय तरी. आपण डीलरशी कॉन्टॅक्ट करतो. डीलर आपला कॉन्टॅक्ट करतच नाही. उचलत नाही. कॉल उचलत नाही. येत नाही. बघत नाही गाडीला. तो फक्त आपली त्यांना लोन केला. लोन म्हणून त्याला काहीतरी भेटले आपले पैसे त्याने सीएनजीचा अनुभव तर सीएनजी गाडी जर आपण जर घेतली तर सीएनजीच्या बाबतीमध्ये कसं आहे तसं आपण इलेक्ट्रिक गाडीमध्ये आपण 1000 रुपये कमवतो तर आपल्या 1000 रुपयामध्ये आपल्याला जर समजा तेवढे तरी नाही पण 1000 रुपये 800-900 भेटतात समजा दिवसाला. आपल्याला ह्या सीएनजीसाठी आपल्याला जर 1000 रुपये कमवायचे असेल तर आपल्याला 1500 धंदा करावा लागतो. त्याच्यामध्ये 200 रुपये सीएनजी आले 200-300 रुपये सीएनजी भरावा लागतो. सीएनजी पण जाम महाग झाले आता आणि धंदा पण त्याला चाललेला आहे. आणि 300 रुपये आपल्याला गाडीचा हप्ता असेल मेंटेनन्स असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. टायमाला आपण 1500 आपल्याला 1000 रुपये घेतो. इलेक्ट्रिक जर पुढे चालून जर चांगली भेटली जसं की चार्जिंग जास्त वेळ चालणार किंवा व्यवस्थित राहणं आणि पिकअप वगैरे चांगला जर भेटला तर गाडी तर व्यवस्थित चालायला लागली. सस्पेन्शनच्या बाबतीमध्ये जर माझ्या म्हणण्यावर काय नाही जर पॅसेंजरला जर गाडी आवडली पॅसेंजर जर कम्फर्टेबल झालं तर मीच नाही कुठला पण व्यक्ती इलेक्ट्रिक गाडी घेऊ. रिक्षा चालक बनसोडे मात्र आपल्या ई रिक्षाबाबत समाधानी आहेतच आणि खुश देखील आहेत. त्यांनी महिंद्राची रिओ ही ई रिक्षा घेतली आहे. मस्त आहे रिक्षा. चांगली आहे. चालवा वगैरे चांगली आहे गाडी. पॅसेंजर पण चांगलं मस्त आनंदाने बसतात. पेशन्स चांगल्या जागा बसायला चांगल्या आहे गाडीत. आणि पॅसेंजर चांगले मस्त मजानं बसतात. एकदम आवडीनं बसतात येऊन गाडीमध्ये. दिवसाला चालते 70-80 किलोमीटर चालते गाडी. 60-65 स्पीड आहे. व्यवस्थित आहे एकदम मस्त. गिअर नाही काय नाही. तुला एक्सिलेटर फक्त ब्रेकच आहे. आणि सिटी चालवा तर मस्त आहे एकदम. पॅसेंजर पण चांगलं खुशीनं बसतात एकदम मस्त. शाळेचे मुलं वगैरे आवडीने बसतात इलेक्ट्रिक गाडी. दिवसाला जास्त एक 50-60 रुपये इलेक्ट्रिक बिल येतं चार्जिंग केलं तर. त्याच्यामध्ये आपली गाडी 70-80 किलोमीटर चालते. अच्छा. धंदा होतो 800-900 कधी 1000 रुपये धंदा होतो. काय सर्विस पण चांगली होती. अच्छा. काम तर सध्या मेंटेनन्स काहीच नाहीये. 2-3 महिने झाले मला घेऊन. ओके. मेंटेनन्स तर काहीच नाही केला. अच्छा. परमिट नाहीये. बाकी पासिंग वगैरे सगळं आहे. पासिंग आहे. ठाण्याहून घेतली त्याला 6 महिने झाला. 3 महिने झाले. गाडीची प्राइस आहे 2,51,500 रुपये होती. तर त्यात मी आपलं कॅनरा बँकेतून लोन केलंय.
50,000 डाऊन पेमेंट हा. होत्या आणि 2,49,000 लोन आहे. अच्छा 6,500चा हप्ता आहे मला. अच्छा ओके 48 महिन्यात 4 हा. वर्ष. चार्जिंगला 3 घंटे लागतात. 3 घंट्यात फुल चार्ज होते. हा. 70, 75, 80 किलोमीटर चालते गाडी. ओके ट्रॉपिक मध्ये असेल तर आपण 70 किलोमीटर कंपल्सरी जाते. बाहेर जरी गेलो तर 75, 80, 75 ठाणा, पनवेल, हा. वाशीपर्यंत जाऊ शकतो. प्रवाशांना बसायला सीट चांगल्या बसायला मस्त. 4 व्हीलर मध्ये बसल्याने वाटते म्हणतात ते. अच्छा जागा पण थोडी मोठी आहे. ओके सीट जरा मोठी आहे बसायला त्यांना. हा पुढे जागा चांगली आहे बसायला, पाय ठेवायला. Space खूप आहे. Space चांगला आहे. काय नाही बॅलन्सिंग एकदम व्यवस्थित आहे. डोंबिवलीतील राजन मुकादम गेली 8 वर्ष ई रिक्षावर काम करत आहेत. त्यांनी स्वतःचं असं ई रिक्षाचं मॉडेल डिझाईन तयार केलं आहे. महागड्या लिथियम बॅटरीऐवजी त्यांची ई रिक्षा बाजारात उपलब्ध असलेल्या स्वस्त लेड ऍसिड बॅटऱ्यांवर चालते. ही रिक्षा सामान्य रिक्षा चालकांना आर्थिक दृष्टिकोनातून परवडणारी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. राजन मुकादम ही जी इलेक्ट्रिक रिक्षा बनवली आहे त्याचं इंटेन्शन असं आहे, कमीत कमी बॅटरी म्हणजे एनर्जी कमीत कमी लागावी, बॅटरीचं लाईफ वाढावं या दृष्टीने ती डिझाईन करण्यात आलेली आहे. ही 2017 साली डेव्हलप केलेली आहे. इंटेन्शन असं होतं, त्या दिल्ली UP रिक्षा होत्या 3 व्हीलर, त्या पाटा यूज केलेल्या आहे. त्याच्यामध्ये पाट्याने काय होतं, सस्पेन्शन मिळत नाही, खडखड खडखड कमरेला त्रास होतो. त्याच्याऐवजी हे नवीन टेक्निक स्वतः डिझाईन केले. सुरुवातीला मी त्या रिक्षा बनवल्या, त्या रिक्षामध्ये तोच प्रॉब्लेम खडखडचा यायला लागला, कमरेला त्रास व्हायला लागला. म्हणून ही स्मूथ डिझाईनची बनवलेली आहे. ह्याच्यामध्ये स्प्रिंग सस्पेन्शन टाकलेले आहेत. त्या स्प्रिंग सस्पेन्शनमुळे धक्के बिक्के कमी लागतात. आणि दुसऱ्या याला ड्युअल मोटर दिलेली आहेत. ही एक मोटर स्पीड घ्यायला आहे आणि ही मोटर चालू करायला. आणखीन एक फंडा ह्याच्यामध्ये असा वापरलेला आहे, सायकल असते आपली सायकलमध्ये फ्री व्हील असतो. फ्री व्हीलला पार्टनर मारायचं सोडून दिलं की तो स्वतः मोमेंटमने जातो. तसा तो फ्री व्हील ह्या इथे इन्कॉर्पोरेट केलेला आहे. म्हणजे गाडीने जेव्हा मोमेंटम पकडे गाडी, तेव्हा मोटरचं इग्निशन सोडून द्यायचं, मग ती स्वतःच्या मोमेंटमने पुढे पुढे पास ऑन होते. त्याच्यामुळे एनर्जी कमी लागते. नॉर्मली कोणत्याही व्हेकलमध्ये काय होतं, इंजिन आणि चाक हे इंटरलॉक केलेलं असतं. चाक थांबलं की इंजिन थांबलं की चाक थांबतं. तसं ह्याच्यामध्ये नाही आहे. ह्याच्यामध्ये इंजिन थांबलं तरी गाडी रोल ऑन होते. असा फंडा ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. बनवण्याचा उद्देश म्हणजे कमी एनर्जी लागावी आणि सस्पेन्शन म्हणजे लोकांना स्मूथनेस, आरामदायक प्रवास व्हावा. ड्रायव्हरची सीट आहे, ड्रायव्हर समजा 12 तास प्रवास करतोय, त्यालाही कमीत कमी त्रास व्हायला पाहिजे अशाने ही बनवलेली आहे. आता ई रिक्षा जी आहे ह्याचं टेक्नॉलॉजी नवीन आहे, बरोबर. आपल्याकडे लिथियम आयनचं ओव्हर आहेत ते आत्ता मिळायला लागलेले. त्याच्यामुळे लिथियम आयनच्या बॅटऱ्या येतील त्या हळूहळू वाढतील. आणि दुसरं म्हणजे असा प्रॉब्लेम झालेला आहे, डिझाईन करताना 3 सीटर डिझाईन केलेली आहे. इन फ्युचरमध्ये काय होणार आहे, मेट्रो येणार आहे. मेट्रो जेव्हा धावू लागतील तर लांबची भाडी बाद होतात. लांबची भाडी बाद झाल्याने काय होतं, कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला जास्त पॅसेंजर घेऊन जावं लागतं. त्याकरता ही 6 सीटर बनवणं जरुरी आहे. 6 सीटर जेव्हा बनेल रिक्षा तर कमी पैशामध्ये प्रवाशांचा फायदा, सगळ्यांचा फायदा होईल तो, असं ते कन्सेप्ट होणार आहे. आता या 3 सीटर बनवलेल्या आहेत. 3 सीटरमध्ये काय प्रॉब्लेम होतो, कमीत कमी पैशामध्ये प्रवाशाला घेऊन जाता येत नाही. मग वाद होतात, पैसे कमी मिळतात त्याला, असे वाद तयार होतात. त्यामुळे 6 सीटर इचा कन्सेप्ट हा जो आहे एकदम चांगला कन्सेप्ट आहे. रस्त्यावरचं ट्रॅफिक निम्म्याने कमी होतं, रिक्षाचं ट्रॅफिक. इंडियन मोटर व्हेकल ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या सांगण्याप्रमाणे अमेंडमेंट केलेले आहेत. अमेंडमेंट अशी आहे, L3 आणि L5 हा कन्सेप्ट आणलेला आहे. L3 म्हणजे आता दिल्लीला ज्या रिक्षा बघतात किंवा नागपूरला ज्या रिक्षा बघतात त्या L3 कॅटेगरीमध्ये येतात. त्या ज्या रिक्षा आहेत त्या आम आदमीच्या रिक्षा म्हणजे कमी खर्चाच्या रिक्षा आहेत. आणि दुसरं आपल्याकडे मुंबईची शहर आहे
किंवा सबर्बन मुंबई सबर्बन ह्याच्यामध्ये L5ला परवानगी दिलेली आहे. L5चा प्रॉब्लेम काय होतो, त्याची कॉस्टिंग जास्त पडते, 3 लाखाच्या आसपास रिक्षा जाते. L3ची रिक्षा 1.25 लाख 1.5 लाखाच्या आसपास जाते. त्याच्यामुळे L3 फिजिबल होतं, प्रॉफिटेबल होतं प्रवाशांना सुद्धा आणि ड्रायव्हरला चालवणाऱ्या सुद्धा. L3 एकदम कन्व्हिनियंट मॉडेल आहे. त्याच्यामुळे सरकारला अशी विनंती आहे, L3 आणि L5 असं बंधन ठेवूच नका. ज्या रिक्षा ड्रायव्हरला रिक्षा जी चालवायची आहे, L3 चालवायची असेल L3 चालवा, L5 चालवायचं असेल L5 चालवा, ह्याच्याप्रमाणे होऊ शकतं. आता महाराष्ट्रातलं रिक्षाचं जे परमिट आहे ते बाद केलेलं आहे. बाद करायचं इंटेन्शन असं होतं की कोणती रिक्षा चालवा, L3 चालवा, L5 चालवा, पेट्रोल चालवा, डिझेल चालवा, कोणती चालवा. पण शिवसेनेचं जे गव्हर्नमेंट होतं त्यांनी ते मान्य केलं नाही. त्याच्यामुळे तो प्रश्न रखडलेला आहे. त्या परमिटच्या कारणाकरता बंद केलं ते कारण सक्सेस होऊन जाऊन दे. म्हणजे कोणत्याही रिक्षाला तुम्ही चालवा, परमिशन देऊन टाका. आता 2021 साली गव्हर्नमेंटने धोरण काढलं 20% रिक्षा इलेक्ट्रिकल पाहिजे. आता या धोरणाची अंमलबजावणी केली का गव्हर्नमेंटने? नाही केली. त्याचं कारण असं आहे, या इलेक्ट्रिकल रिक्षामध्ये नितीन गडकरी साहेबांनी रेव्हेन्यू ठेवलेलाच नाहीये. म्हणजे तेव्हा टॅक्सेशन कोणत्याही प्रकारचे नाहीये, रजिस्ट्रेशनचे नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचे टॅक्सेशन ठेवलेले नाही. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रेव्हेन्यू या इलेक्ट्रिकल रिक्षामध्ये मिळत नाही. त्याच्यामुळे ही लोक प्रोत्साहन देत नाही. असा त्याचा सरळ अर्थ होऊ शकतो. आता 2025 झालं, 1% तरी रिक्षा इलेक्ट्रिकल यायला पाहिजे होत्या, त्याही आलेल्या नाहीयेत. म्हणजे यांचं जे धोरण आहे ते कागदोपत्री आहे फक्त. बॅटरी इज द हार्ट ऑफ द इलेक्ट्रिकल रिक्षा किंवा इलेक्ट्रिकल व्हेकल. आता ही जी बॅटरी आहे प्रत्येक कंपनीने आपापली डिझाईन केलेली आहे आणि त्यांचं इंटेन्शन असं आहे आपणच पैसा ओरबाडावा. हे टोटली चुकीचं धोरण आहे. की बॅटरी जी बनवाल ती एकदम स्टँडर्डाइज बनवा, कोणी बनवू शकतं. हळूहळू त्याच्या कंपन्याही येतील, म्हणजे त्या स्टँडर्डाइज होईल. आणि ई रिक्षाच्या बाबतीत शासनाला जर म्हणजे गती वाढवायची असेल आणि शासनाची जर सक्तीची पॉलिसी असेल तर आता ज्या 15 वर्षानंतर रिक्षा स्क्रॅप करतायत, ती रिक्षा स्क्रॅप केल्यानंतर शासनाने जर ई रिक्षाच्या बाबतीत काही रिक्षा चालकांना सवलती दिल्या, कर्जाच्या बाबतीत विचार केला किंवा काही सवलती दिल्या, तर रिक्षा चालकांना आणि मार्केटमध्ये रस्त्यावर ई रिक्षा फास्ट येतील, म्हणजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि रिक्षा चालक त्याला प्रोत्साहन देईल. रिक्षा तशी पाहिली तर रिक्षा चालकांच्या फायदेशीर आहे. शिवाय प्रदूषणाच्या बाबतीत सुद्धा फायदेशीर ठरेल आणि एकंदरीत मेंटेनन्सच्या बाबतीत किंवा आताचे जे पेट्रोल, डिझेल, CNG महागाईच्या बाबतीत विचार केला तर ही रिक्षा परवडेबल ठरेल रिक्षा चालकांसाठी असं आम्हाला वाटतंय. परंतु ती प्रॅक्टिकल अडचणी रिक्षावाल्यांच्या अशा आहेत की तिचा चार्जिंगचा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण अनेक रिक्षावाले आपल्या घराशेजारी रिक्षा पार करता येत नाही त्यांना. कोणी झोपडपट्टीत राहतो, कोणी चालीमध्ये राहतो, कोणी अडचणीच्या ठिकाणी राहतो. त्यामुळे त्यांचा चार्जिंगचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून शासनाने जर ई रिक्षाच्या बाबतीत धोरण ठरवत असतील तर शासनाने चार्जिंगचा प्रश्न सोडवला पाहिजे. रिक्षा चालकांचा चार्जिंग स्टेशन ठिकठिकाणी निर्माण केले पाहिजेत, तर रिक्षा चालकांकडनं जास्त प्रोत्साहन मिळेल रिक्षाच्या बाबतीत. त्याशिवाय मेंटेनन्सच्या बाबतीत पण ई रिक्षा परवडेल. परमिट रिन्युअलचा प्रश्न येणार नाही. RTOच्या शासकीय कामांच्या बाबतीत पण बरीचशी सूट मिळेल, सुलभता मिळेल. त्यामुळे ई रिक्षा रिक्षावाल्यांना परवडेबल आहे. त्याचं आम्ही युनियन म्हणून स्वागत करायला हरकत नाही आणि काहीच प्रॉब्लेम येणार नाही. महाराष्ट्रात जवळपास 9.5 लाख रिक्षा आहेत. त्यातील 6.5 लाख रिक्षा फिटनेस परवाना विनाच धावत असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने काही दिवसापूर्वी दिलं होतं. पेट्रोल डिझेलपेक्षा कमी असलं तरी CNG रिक्षा देखील बरंच प्रदूषण हवेत सोडतात.
हे प्रदूषण कमी करण्याकरता किंवा त्याला रोखण्याला 2021ला शासनानं 20% ई रिक्षा तरी 2025 पर्यंत रस्त्यावर उतरवण्याचं धोरण ठरवलं होतं, पण ते सध्या तरी कागदावरच दिसत आहे.